नमस्कार, मी अमित रामटेके. सध्या लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या तारखा ज्या जाहीर झालेल्या आहेत आणि तरी पण सुद्धा जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये महायुती असो किंवा महाआघाडी असो यांच्यामध्ये ज्या निवडणुकीच्या आपण सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो अजूनही निश्चित झालेला दिसून येत नाही आहे. आणि महाआघाडीमध्ये सुद्धा तिकीट वाटपावरून बरेचसे वाद असल्याची चर्चा आहे. तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तिकीट वाटपाचा अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे. जरी भारतीय जनता पार्टीने आपल्या 20 उमेदवारांची एक लिस्ट जाहीर केलेली असली तरी पण सुद्धा आपल्या मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या, कोणत्या जागा सोडायच्या याबद्दल अजूनही महायुतीमध्ये सुद्धा कसल्याही प्रकारची निश्चिती आपल्याला दिसून येत नाही आहे. तर महाआघाडीमध्ये तीन जे मित्रपक्ष आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष, हे आपल्याला ज्या मित्रपक्षाला आघाडीमध्ये समाविष्ट करायचं आहे अशा वंचित बहुजन आघाडीला अजूनही विश्वासात घेत नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या ज्या सीट शेअरिंगबद्दल, जागा वाटपाबद्दल ज्या काही चर्चा होत आहेत, ज्या काही मीटिंग होत आहेत, ज्या काही बैठका होत आहेत, त्या बैठकांना अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता आपापसामध्ये जागा वाटप सुरू आहे. आणि हे आपापसामध्ये जागा वाटप करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये अजूनही मतैक्य होताना दिसून येत नाही आहे, एकमत होताना दिसून येत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांच्यावरती एक प्रकारे दबाव टाकत आहेत की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने समाविष्ट होऊन आपले किमान काही खासदार निवडून यावं याकरता ते प्रयत्नशील दिसून येत आहेत. परंतु असे असूनही महाविकास आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडीला पूर्णतः दुर्लक्ष करून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपापसामध्येच त्यांचं जागा वाटप अजूनपर्यंत निश्चित होत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते थोडेफार संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपला जो संघर्ष आहे हा संघर्ष फक्त आमदार आणि खासदार बनण्यासाठी नाही आहे. तर आपले जे काही मुद्दे आहेत, जे काही आपले प्रश्न आहेत ते आपल्याला कोणत्याही माध्यमातून आपल्या सरकारच्या समोर मांडायचे आहेत. आणि त्यासाठी फक्त आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून आपण मांडू शकू असंही नाही आहे. तर वंचित बहुजन आघाडी ही वंचितांचे प्रश्न घेऊन निर्माण झालेला पक्ष आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपले जो संघर्ष आहे हा फक्त आमदार खासदारकीसाठी नाही तर आपला स्वाभिमानासाठी हा संघर्ष आहे. आणि आपला स्वाभिमान कुठेतरी टिकून राहावा याकरता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण सारखा त्यांच्याकडे तिकीट, आम्हाला काही जागा सोडाव्यात, आम्हाला काही जागा द्याव्यात हे मागण्यापेक्षा संपूर्ण 48 महाराष्ट्रातील 48 जागांवरती आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून आपली ताकद काय आहे, आपला प्रश्न काय आहेत, आपले मुद्दे काय आहेत हे लोकांसमोर मांडावे. त्याच्यामुळे आपली पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल, आपला पक्ष मोठा होण्यास मदत होईल. कदाचित आपले यावेळी आमदार किंवा खासदार निवडूनही नाही आले तरी पण आपली ताकद किती आहे, आपले प्रश्न किती महत्त्वाचे आहेत, आपले मुद्दे आपण मांडलेले किती महत्त्वाचे आहेत हे सर्व पक्षांसमोर आपल्याला सांगता येईल. आणि जर आपण बघितलं तर आपला जो संघर्ष आहे हा प्रस्थापित शक्तींच्या विरोधामध्ये आहे. ते मग महायुतीमधले असोत की महाआघाडीमधले असोत. तुम्ही जर आपल्या मतदारसंघातील 48 मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराकडे जर लक्ष घालली तर एक प्रकारे ती घराणेशाहीचे म्हणणं आलेले उमेदवार दिसून येतील. प्रत्येक मतदारसंघामध्ये पूर्वीचा कोणतरी आमदाराचा मुलगा, आमदाराची सून, खासदाराचा मुलगा, खासदाराची सून किंवा त्यांचे मुलं, त्यांची मुलगी, अशा प्रकारे घराणेशाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि हे जर घराणेशाही आपल्याला मोडून काढायची असेल
तर आपल्याला या घराणेशाहीच्या विरुद्धमध्ये ते मग आघाडीमधली असो की युतीमधली असो, या घराणेशाहीला आपल्याला संपुष्टात आणायची असेल, आपल्याला वंचित म्हणजे व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस पीपल ज्यांचं अजूनही या प्रस्थापित राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज निर्माण झालेला नाही, अशा आवाज निर्माण नसलेल्या लोकांना आपण कुठेतरी प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करायला पाहिजे. आणि आत्ता तर म्हणजे एकीकडे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, उमेदवारांचे अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडीला आपली जर काही गरज नसेल तर आपण सुद्धा या त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून आपले उमेदवार जाहीर करायला पाहिजे आणि आपले उमेदवार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मत आपल्या उमेदवाराला पडतील आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये हार किंवा जीत होईलच. आपण जर स्वबळावरती पण लढलो तरी 3 किंवा 4 खासदार हे निवडून येण्याची शक्यता आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला वंचित समूहाचा पाठिंबा मिळत आहे, तर त्या पाठिंब्याच्या भरोश्यावरती आपण 3 किंवा 4 खासदार असेही निवडून आणू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये फक्त आघाडी आणि युतीच्या राजकारणावरती भर न देता एक स्वतंत्र आपली ताकदसुद्धा आजमावून पाहण्याची एक संधी आपल्याला आहे. या संधीकडे आपण कशा पद्धतीनं पाहतात? मला तर वाटते की वंचित बहुजन आघाडीने हे स्वबळावरती आता आपलं कशा पद्धतीनं आपण निवडणुका लढू शकू याकडे आपलं आता लक्ष केंद्रित करायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपण भरपूर वेळ दिलेला आहे. प्रत्येक मीटिंगला आणि बैठकीला ते आपल्याला बोलवत नाही आहेत, आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील तर आपण सुद्धा त्यांना दुर्लक्षित करायला पाहिजे. त्यांनी निवडून यावं यासाठी आपणच प्रयत्न करण्याची काहीही गरज नाही. आपण आपल्या उमेदवारांसाठी शक्ती खर्च करावी, आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी शक्ती खर्च करावी असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचं मत काय आहे की वंचित बहुजन आघाडीची पुढील दिशा कशा प्रकारे असायला पाहिजे ते तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगावं. आणि जर आपण अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलसुद्धा सबस्क्राईब करावं. जय भीम.